वळूयात पुढील बातमीकडे। मुलांच्या डब्यात असोत किंवा प्रवासातला टाइमपास चिप्स खायला तर सगळ्यांनाच आवडतात। मात्र तुम्ही खात असलेले चिप्स घाणेरडे तर नाहीत ना? होय, मी जे बोलतोय ते नीट ऐका। हे प्रकरण नेमकं काय आहे पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये। चिप्स खाताय, सावधान। तुम्ही खाताय घाणेरडे चिप्स। ग्राहकांच्या जीवाशी खेळ। मुलांच्या डब्यात असो किंवा प्रवासातला टाइमपास, चिप्स कुणाला खायला आवडत नाही। मात्र सावधान, पुढच्या वेळी चिप्सचं पाकिट उघडण्यापूर्वी विचार करा, तुम्ही खात असलेले चिप्स आजाराला तर निमंत्रण देत नाहीयेत ना? आम्ही असं का म्हणतोय यासाठी हा व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ कुठल्या धोबी घाटावरचा नाहीये, तर हा व्हिडिओ आहे चिप्स बनवणाऱ्या फॅक्टरीतला। हा तरुण थेट चिप्स बनवण्याच्या प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या हौदातील गुडघ्याभर पाण्यात उतरून उघड्यानंच बटाट्याच्या स्लाइस धुतोय। हे पाणी सुद्धा गलिच्छ दिसतंय। आता हा दुसरा व्हिडिओ पहा। या व्हिडिओतही कशा प्रकारे घाणेरड्या जागेत हे चिप्स केले जात आहेत हे दिसून येतंय। एवढंच नाही तर या बटाट्याच्या स्लाइस वारंवार गरम केलेल्या तेलात तळल्या जात आहेत। त्यामुळे हे चिप्स खाणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही, तर दुसरीकडे चव वाढवण्यासाठी रसायनं देखील वापरली जातात। अशा प्रकारचे चिप्स खाल्ल्यामुळे गंभीर आजार जडू शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय। चिप्स जर आपण खाल्ले तर त्याच्यामध्ये फॅट जास्त असतं आणि खराब प्रकारचं फॅट असतं, आपण त्याला पुफा म्हणतो। अशा प्रकारचे चिप्स जर खाल्ले तर आपल्याला त्याच्यामधून फूड पॉयझनिंगचा प्रामुख्याने धोका असतो। त्याच्यामध्ये उलट्या जुलाब होऊ शकतात, त्याच्यानंतर जंतू संसर्ग म्हणजे इन्फेक्शन पण होऊ शकतं, त्याच्यानंतर पोटाचे विकार होऊ शकतात, जुलाब किंवा डिहायड्रेशन होऊ शकतं। खरं तर अनेकदा फक्त नफ्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांना कुणाचंच भय उरलेलं नाही। अशातच आता स्वच्छतेचा फज्जा उडालेल्या फॅक्टरीत इतक्या निकृष्ट दर्जाचे चिप्स तयार करून ग्राहकांना खाऊ घातले जात आहेत। त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। राजरोसपणे चिप्स तयार करून बाजारात विकले जात असतील तर अन्न आणि औषध प्रशासन काय करतंय? प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहतंय का, असा सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।